कोणच येत नाही आमच्या इकडे, कोणच येत नाही. जो येईल त्याला आम्ही वोट देणार. काय फक्त मतं मागायला येतात? हा, मतं मागायला येतात. आता येत नाही. मग बोलायचं ना त्यांना, फक्त मतं मागायला येतात ते बोलता का तुम्ही? आता येऊ दे ना, बोलणार ना आम्ही. काय बोलणार मला बोलून दाखवा. ते त्यांनाच बोलणार ना आम्ही. थांबा, बोला तुम्ही बोला. आमचं कसं म्हणणं आहे, तोडायचं तर एक लाईनचं सगळं तोडा, एक पट्टा आणि एकच बिल्डिंगमध्ये द्या. दोन इथली दोन मला कळलं तुमचा हा प्रॉब्लेम, मला कळला. आता तुम्ही इतकी वर्ष राजकारण पाहिलंय, काय वाटतं कुणाची सत्ता येईल? फडणवीस, शिंदे साहेब, ठाकरे साहेब? ही 17 जण येते ते. मतदान आलं की ठाकरे आई येतोय, शिंदे आई येतोय, सगळे येते ते. जेव्हा आम्ही मरायला लागलो तेव्हा कोण नाही येत. मग काय करायचं मग आपण आता? काय करायचं म्हणजे? काय करायचं आता? हायची चाललंय की बरंच चाललंय. आता काय करायचं त्याला? तुम्हाला राग येत नाही का? कसला राग येतो त्याला? काय करायचं? बळ नाही ना, राग मस्त येतोय. काय करायचं? म्हाताऱ्या माणसाला 12व्या खोलीवर देतात, कुठं 13व्या खोलीवर. म्हातारी माणसं चढू शकतात उद्या लिप बंद झाल्यावर. काय करणार? मग तुम्हाला तोडायचं ते एक लाईन तोडा ना. मग ही तिथल्या दोन, इथल्या दोन, तिथल्या दोन, तिथल्या दोन. मग कुठली माणसं कुठं कोंबत्यात, कुठली माणसं कुठं वालत्यात. आता येतील नगरसेवक मतं मागायला, येणार ना, पाया पडणार की. पाया पडणार आता. मग पाया पडून होईल का प्रॉब्लेम? काय पाया पडून होईल का सगळं? काय होणार आहे? ज्याच्या मनात आहे त्याला देणार. ते शिंदे साहेब मध्यंतरी लाडक्या बहिणीचे पैसे करते होते, लाडक्या बहिणीचे पैसे होते ना शिंदे साहेब? शिंदे साहेबाचं लाडक्या बहिणी देतात, मग 80 वर्षाच्या म्हातारीला नाही येत. विचारायचं ना का देत नाही? हा, ती म्हणतो तुमची पोरं सोडून द्या आणि एकच बायचं कार्ड पाहिजे. म्हणजे ह्याच्या 300 रुपयासाठी लेकरं सोडून द्यायची, पोरं सोडून द्यायची. तुम्ही कोणाला देणार मत सांगा मला? कोणाला? कोणत्या पक्षाला मत? त्या टायमाला कुणाला द्यायचं ती मर्जी आपली. हां, आहे का नाही? विचार करून द्यावं लागेल ना मत, हं? विचार करून द्यावं लागेल. विचार करून देणार ना.